₹5 बिस्किटावर माहिती असते, मग लाखो रुपयांच्या रस्त्यावर कंत्राटदाराचं नाव का नसतं? नमस्कार मित्रांनो, आजचा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही, कोणत्याही एका सरकारचाही नाही. हा विषय आहे आपल्या पैशांचा, आपल्या रस्त्यांचा आणि आपल्या जीवाचा. सोशल मीडियावर एक छोटा मुलगा एक अतिशय साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, जर ₹5 बिस्किटाच्या पाकिटावर उत्पादनाची आणि कंपनीची सगळी माहिती दिसते, तर सार्वजनिक रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराचं नाव त्या रस्त्याला का दिलं जात नाही? प्रश्न अगदी साधा आहे, पण त्याच्या मागचा मुद्दा खूप मोठा आहे. आपण एखादं बिस्किट विकत घेतो, त्यावर कंपनीचं नाव असतं, उत्पादनाची माहिती असते, बॅच नंबर असतो, तारीखही असते, कस्टमर केअरची माहिती असते. म्हणजे काही समस्या आली तर ग्राहक कोणाला विचारायचं हे कळतं. पण आपल्या लाखो कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक रस्त्याचं काम कोण करतंय? कंत्राटदार कोण आहे? कामाची किंमत किती आहे? काम पूर्ण करण्याची मुदत काय आहे? रस्त्याची गुणवत्ता कोण तपासणार? आणि रस्ता खराब झाला तर जबाबदार कोण? हे सामान्य नागरिकाला सहज कळतं का? आणि इथूनच एक दुसरा गंभीर प्रश्न निर्माण होतो. रस्ता बनतो आणि काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी पुन्हा तोच रस्ता खोदला जातो. काही पाण्याच्या पाईपलाईनसाठी, कधी पाण्याच्या पाईपलाईनसाठी, कधी ड्रेनेजसाठी, कधी केबलसाठी, तर कधी गॅसच्या पाईपलाईनसाठी, कधी दुसऱ्या कामासाठी. प्रश्न असा आहे, एखादा रस्ता बनवण्यासाठी या सर्व विभागांचं नियोजन का केलं जात नाही? जर पाईपलाईन टाकायची आहे, जर केबल टाकायची आहे, जर ड्रेनेजचं काम करायचं आहे, तर रस्ता बनण्यापूर्वी ही कामं का पूर्ण केली जात नाहीत? कारण रस्ता तयार करण्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा कुणाच्या खिशातून येतो? जनतेच्या करातून. म्हणजे एकदा रस्ता बनवला, पुन्हा तो खोदला, पुन्हा दुरुस्ती केली, पुन्हा डांबरीकरण केलं आणि पुन्हा काही दिवसांनी तोच रस्ता खराब झाला, तर प्रत्येक वेळी खर्च कुणाचा? जनतेचाच. आता आणखी एक प्रश्न. आपण देशात दरवर्षी रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करतो. मग इतका मोठा खर्च होऊनही आपल्याला टिकाऊ आणि दर्जेदार रस्ते का मिळत नाही? याचा अर्थ प्रत्येक रस्त्याचं काम खराब आहे असं आपण म्हणत नाही. अनेक ठिकाणी चांगली कामही होतात, पण जिथे रस्ते वारंवार खराब होतात, तिथे प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना नक्कीच आहे. आणि रस्त्यांची खराब अवस्था फक्त गैरसोयीचा विषय नाही. खड्डे, अर्धवट रस्ते, पावसात पाण्याने भरलेले खड्डे, रस्त्यांवरील उघडी कामं, यामुळे अपघात होऊ शकतात. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी मुलं, रुग्णवाहिका, सर्वांनाच याचा त्रास होतो. म्हणून प्रश्न असा आहे, रस्ता खराब झाल्यानंतर जबाबदारी कोणाची? आणि एक महत्त्वाचा मुद्दा, रस्त्याच्या कामासाठी खर्च किती आहे? काम कोणाला दिले आहे? कंत्राट कोणत्या प्रक्रियेतून दिलं गेलं? कामाची गुणवत्ता तपासली का? कंत्राटदाराला किती पैसे दिले? दुरुस्तीची जबाबदारी किती वर्षांची आहे? आणि काम खराब झालं तर कंत्राटदारावर दंडाची तरतूद आहे का? ही माहिती नागरिकांपासून लपवण्याचं कारण काय? माझा प्रश्न कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा सरकारला दोष देण्यासाठी नाही, पण जनतेला माहिती मिळणं हा तिचा अधिकार आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा बोर्ड असायलाच हवा. त्यावर स्पष्ट माहिती असायला हवी. कामाचं नाव, कामाची किंमत, कंत्राटदाराचं नाव, काम सुरू झाल्याची तारीख, काम पूर्ण होण्याची तारीख, संबंधित विभाग, तक्रारीसाठी संपर्क, ही माहिती नागरिकांना दिली पाहिजे. तरच पारदर्शकता वाढेल. आणि जर रस्ता नुकताच बनवला आणि काही दिवसातच पुन्हा खोदला, तर त्याचं कारणही सार्वजनिक केलं पाहिजे. कोणत्या विभागाने खोदला, का खोदला, परवानगी कोणी दिली, रस्ता पुन्हा व्यवस्थित करण्याची जबाबदारी कोणाची, आणि यासाठी पुन्हा जनतेच्या पैशातून खर्च होणार आहे का? हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. आता प्रश्न येतो, रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचं किंवा गैरव्यवहारांचं रॅकेट चालतंय का? याचं उत्तर पुराव्याशिवाय आपण देऊ शकत नाही, पण शंका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. तर पारदर्शक चौकशी ही झालीच पाहिजे. कारण प्रश्न विचारणं म्हणजे कोणाला दोषी ठरवणं नाही. प्रश्न विचारणं म्हणजे उत्तरदायित्व मागणं आहे. आणि नागरिकांनीही फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून थांबू नये. रस्ता खराब असेल तर खड्डा असेल, नुकताच केलेला रस्ता पुन्हा खोदला असेल तर त्याचा फोटो आणि व्हिडिओ घ्या. ठिकाणाची माहिती नोंदवा, तारीख नोंदवा आणि संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत
PWD किंवा संबंधित स्थानिक विभागाकडे तक्रार करा. तक्रारीचा क्रमांक जतन करा आणि कारवाई झाली नाही तर पुढे अधिकृत तक्रार व्यवस्था किंवा RTIच्या माध्यमातून माहिती मागवता येते. आणि मला वाटतं भविष्यात प्रत्येक मोठ्या सार्वजनिक कामासाठी पब्लिक इन्फॉर्मेशन बोर्ड अनिवार्य केलाच पाहिजे. काम किती रुपयांचं आहे, कंत्राटदार कोण आहे, अभियंता कोण आहे, कामाची मुदत किती, गुणवत्तेची जबाबदारी कोणाची, तक्रार कुठे करायची असेल तर सगळी माहिती सामान्य नागरिकाला सहज दिसलीच पाहिजे. कारण लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, लोकशाही म्हणजे आपल्या पैशांचा हिशोब मागण्याचा अधिकार, आपल्या रस्त्याचा दर्जा विचारण्याचा अधिकार, आपल्या शहराच्या विकासाबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि सरकार कोणतंही असो जनतेने प्रश्न हे विचारलेच पाहिजेत. शेवटी त्या मुलाने विचारलेले प्रश्न पुन्हा एकदा आठवा. 5 रुपयांच्या बिस्किटावर कंपनीची माहिती असेल तर लाखो रुपयांच्या रस्त्यावर कंत्राटदारांची माहिती का नसावी? हा प्रश्न चुकीचा नाही, उलट हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने विचारायला हवा. कारण रस्ता सरकारचा नाही, रस्ता कंत्राटदाराचा नाही, हा रस्ता जनतेच्या पैशातून तयार होतो आणि म्हणूनच त्याचा हिशोबही जनतेलाच मिळायला पाहिजे. तुमच्या परिसरातही असे रस्ते आहेत का जे बनवल्यानंतर काही दिवसातच पुन्हा खोदले गेले किंवा वारंवार दुरुस्ती करूनही पुन्हा खराब झाले? असे असतील तर तुमच्या परिसराचं नाव आणि समस्या कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न विचारा, माहिती मागा आणि आपल्या पैशांचा हिशोब मागा. धन्यवाद.